Namaskar, and a very good evening to one and all present here. 14 July 2017. This day will be written in the annals of history, for today we create a community of artists here in our school who will meet, collaborate and perform, thus striving to ensure the affirmation of our talented students as well as the continuation of the community awareness regarding traditions in artistic excellence. On this auspicious note, we begin today's program with the traditional lamp lighting ceremony. We request our dear Principal and Director Education, Mrs. Revati Srinivasan, to escort our esteemed dignitaries who are gracing today's occasion to light the lamp. Thank you, madam. Music is a piece of art that goes from the ears straight to the heart. Any form of music connects us to our soul, be it classical, be it Sufi, be it folk, or be it the Abhangas, which is the very theme and essence of today's program. With no further ado, we commence with the musical program Abhanga Sandhya. नमस्कार माऊली, आजच्या या अभंग संध्येत आपले स्वागत आहे. अवघ्या सभागृहाची पंढरी झाली आहे आणि आम्ही त्या विठाईचे वारकरी झालेलो आहोत. पाडगावकरांनी केवढा विश्वरूपी विचार मांडला आहे. मी कधीच नव्हते म्हटले की दे तू मजला दर्शन. हे देवा, तू मला दर्शन द्यावेच असा हट्ट मी करणार नाही, कारण प्रत्येक अणुरेणूत मला तुझे अस्तित्व जाणवते. मंडळी,
लक्षात येत आहे ना? ज्याला तुम्ही शोधताय त्याने तुमच्या देहाचे कधीच मंदिर केले. तुमचा आत्मा हा साक्षात त्या विठ्ठलाचाच आहे. हा सारा अद्वैताचा पसारा ह्याच सावया रूपाविषयी आहे. संतांची अभंगवाणी महाराष्ट्राचे आणि मराठी भाषेचे परमभूषण आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या भावंडांनी महाराष्ट्राच्या मातीला वैभव प्राप्त करून दिले. निवृत्तीनाथ ज्ञानदेवांचे गुरु यांनी भागवत धर्म मंदिराचा पाया घातला. 13व्या शतकापासून अभंगवाणीतून अमृत बरसू लागले. ते आजही चिरंतन आहे आणि उद्याला तारणार आहे. अभंग अभंग म्हणजे एकच भावना, एक पिंडता, भावनांचा उत्कट आविष्कार. पंढरी सजावे, जीवन मुक्त व्हावे, विठ्ठला भेटावे, जीव लगा. काया वाचा मन चरणी ठेवावे, प्रेम सुख घ्यावे सर्व काळ. सुखाचे साजिरे श्रीमुख पहावे, जीव उतरावे निंबलोळ. आपल्या सर्वांना पंढरपुरात जाण्यास मिळाले मंडळी. म्हणूनच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या सभागृहाची पंढरी करणार आहोत. चला मंडळी चला, निघूया आता अलंकापुरीला.
बहिणाबाईंना एक तू का अगं तुला? मग जा ना, माहेरीच राहा. कशाला सासरी नांदतेस? मंडळी, बहिणाबाईंचं उत्तर अगदी कान देऊन ऐका बरं. अरे वेड्या, तुला काय रे ठाऊक? अरे लेकीच्या माहेरासाठीच तर माय सासरी नांदते. आणि मला खरंच सांगा, माझी विठू माऊली गेली 28 युग कमरेवर हात ठेवून उभी आहे, ती कशासाठी? अहो, या माऊलीच्या लेकी माहेरपणासाठी पंढरपुरात जातात आणि या माऊलीच्या कुशीत विसावतात, सुखदुःखाच्या गोष्टी करतात. जगाच्या पाठीवर असा भक्तीचा सोहळा कुठेच अनुभवायला मिळणार नाही मंडळी. असा कसा हा जादूगार आणि कशी ही वारकऱ्यांची माया नगरी. तूची माझे व्रत, तूची माझे तीर्थ, तीर्थ विठ्ठल, तीर्थ विठ्ठल. देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. देव विठ्ठल देव पूजा पंढरपुरातील कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी देवदर्शन आटोपल्यावर ज्ञानेश्वरांनी आळंदीत जाण्याची इच्छा प्रकट केली.
ईश्वर चिंतनात द्वादशीचा दिवस घालवला आणि त्रयोदशी समाधी घेण्याचा बेत निवृत्तीनाथांना सांगितला. दादा, कार्य संपले, आता निघायचे म्हणतो. ज्ञाना, अरे हे काय? आणि मी तुझा मोठा भाऊ. ज्ञाना, नको रे मला असा पेचात पाडू. निवृत्तीनाथांचं मन खंत आणि निराशेने भरून झालं. ज्ञाना ईश्वरी अवतार आहे. आता हे आलिंगन शेवटचंच. हे माझ्या राजा, ये, असा माझ्या घट्ट मिठीत ये. शोकविवळ निवृत्तीनाथांना पाहून नामदेव म्हणतात, देव निवृत्ती यांनी धरिले करा, जातो ज्ञानेश्वर बैसावया. नदीची या माशा घातले माझवण, तैसे जनवन कालवले. जाऊनी ज्ञानेश्वर बैसिले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेविरली. 3 वेळा तेव्हा जोडिले करकमळ, झाकियले डोळे ज्ञानेश्वर, झाकियले डोळे ज्ञानेश्वर. आणि मंडळी, तोच हा इंद्रायणीचा काठ जिथे आमचा दिनकर, आमचा बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ झाला. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी, लागली समाधी. ज्ञानेशाची हो वैष्णव नाचती, वैष्णव नाचती, वैष्णव नाचती, वैष्णव नाचती, वैष्णव नाचती, वैष्णव
विठ्ठला माय बाबा उजेडी राहिले उजेड होऊन उजेडी राहिले उजेड होऊन उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती सोपान मुक्ताबाई निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची ओ ज्ञानेशाची इंद्रायणी 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 भक्तिरसाला मर्यादा माहीत नसतात. हा भागवती भक्तिरस थेट कर्नाटकात गेला. संत पुरंदरदास यांनी गोविंदमुखाची तुलना चंद्राशी केलेली आहे. मनी ध्यानी देही पाषाणी काष्टी तू आणि तूच आहेस. शांत सौम्य शीतल अशा रसाकडे नेत ते एकजीव होत जात आणि नाळ जोडली जाते ती थेट गोविंदाशी. सादर करत आहोत गोविंदानींना.
शतक आणि त्या शतकात माणसाची माणूस म्हणून हरवलेली ओळख, माणसाचे माणूसपण परत आणण्यासाठी आमचे संत विठाईची करुणा भागतात. हीन याती माझी देवा, कैसी घडे तुझी सेवा, मज दूर दूर हो म्हणती, तुझ भेट कवण्यारी ती. चोखामेळा यांच्या अभंगात उपेक्षितांचे दुःख जाणवते. नामदेवांकडून अद्वैताचा बोध चोखोबांना झाला. कारुण्य, उत्कटता आणि संतधर्म यातून थेट काळजाला भिडणारे काव्य चोखाबा करतात. चोखामेळांच्या जीवनात व अभंगात सनातन जातीयता आणि वैष्णव भक्ती यांच्यातील द्वंद्व आहे, असे फ्रेंच अभ्यासिका डॉक्टर वोद्विल म्हणतात. ॲट टाइम्स ही वॉज एक्सेप्टिंग, बट ॲट टाइम्स ही वॉज रिबेलियस. विठ्ठल भेटीच्या तळमळीने आर्त झालेल्या शिष्याला नामदेव म्हणतात, काळ वेळ नसे नाम संकीर्तनी, उच्च नीच योनीही नसे, धरा नाम कोठी सदा सर्व काळ, मग तो गोपाळ सांभाळेल. चला माऊली, अबीर आणि गुलाल उधळूया, चोखोबा आपल्याला साथ घालत आहे.
पाहिजे. ज्ञानेश्वरी मराठी भाषेचं एक अलौकिक लेणं आहे. जे जे उत्तम, उदात्त आणि उन्नत आहे ते सारं ज्ञानेश्वरीने दिलेलं आहे. ज्ञानदेवांनी शांतिरस आणि भक्तिरस याचं अलौकिक दर्शन घडवून ममतेने तो रस श्रोत्यांना पाजला आहे. कमलाप्रमाणे कोमल अशी काव्य प्रतिभा, पण या प्रतिभेला पंख आहेत ते तत्वज्ञानाचे. तत्वज्ञ, योगी, संत, साहित्यिक अशी त्यांची भूमिका आहे. ऋणू सुणू ये भ्रमरा, सांडे तू अवगुणू रे भ्रमरा. भ्रमर म्हणजे एका फुलावरून दुसऱ्या फुलावर भ्रमण करणारा. हा भ्रमर म्हणजे मानवी मन. या मनाची बैठक पक्की करण्यासाठी आमच्या माऊलीने काय सुंदर उपमा दिली आहे. अस्थिरतेचा अवगुण आता सोडून दे मना. एकाग्र हो, एकचित्त हो आणि हा भक्तिरस पी. तर सादर आहे ऋणू सुणू रे भ्रमरा. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. परमार्थाची वाटचाल करताना तुकाराम अवघ्या महाराष्ट्राला 4000 अभंगांचा गाथा देऊन गेले. संत जरी असले तरी तुकारामांचे बोल परखड आहेत. उच्च नीच भाव, विद्वत्तेचा दंभ, कर्मकांडावर दृढा भर आणि भक्तीचा ढोंग यावर कठोर प्रहार करत तुकाराम कधीकधी विरक्तीपर्यंत पोहोचतात. चंद्रभागेच्या वाळवंटीत भक्तीचा खेळ मांडला आहे. सारे वैष्णव विठूनामात हरवलेले आहेत. वाळवंटातही भक्तीची सुगंधी फुले फुलली आहे. निरपेक्ष, निष्पाप आणि अभंग भक्तीचा हा गोजीरा सोहळा. मंडळी, चला आपण त्या चंद्रभागेच्या किनारी जाऊया. तुकारामांचा दिलखुलास अभिव्यक्तीचा आविष्कार अनुभवूया. सादर करीत आहोत खेळ मांडियेला वाळवंटी काठी.
देवे केले स्वप्न माझी जागे, सवे पांडुरंग येऊन या. सांगितले काम करून करावे कवित्व, वावगे निमित्त बोला नको. अशी प्रेरणा घेऊन तुकाराम सगुण भक्तीत हरवतात आणि आपल्यालाही हरवून टाकतात. भावोत्कट तुकाराम उत्स्फूर्त वाणीत जेव्हा व्यक्त होतात तेव्हा भक्तीला सौंदर्याचा साज चढतो आणि अभंग वाङ्मयातील सर्व श्रेष्ठ स्थानापर्यंत पोचतो. जणू विठ्ठल यांच्यात सहज सामातो आणि तुकारामांचेच ध्यान सुंदर होत जाते. कर कटेवारी ठेवणी आपण कधी पंढरपुरात पोचतो हे कळतही नाही. सादर करत आहोत सुंदर ते ध्यान.
त्याने तेव्हाही कमरेवरचे हात काढले नव्हते. तो आजही कमरेवरचा हात उगारत नाही. अन हात जोडणाऱ्यांची गर्दी मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. तो तेव्हाही विटेवरून उतरला नव्हता. तो आजही विटेवरून उतरत नाही. पण पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या भाबड्या मनी देही तो वारकरी बनून विसावत आहे. माळकरी टोपीवाल्यांची आषाढी एकादशी आजही अद्वैताचा सार मांडत आहे. उरी गळाभेटी घेऊनी फुगड्या घालीत रिंगण टाकीत आजही महाराष्ट्राचा भोळा भाबडा वारकरी विठुरायाची वाट चालत आहे. चंद्रभागेतिरी भक्तीचे मंदिर सकारत आहे. चालना गजर जाहली अधीर नजर जगाचा त्राता धे तू सकल. कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवी तो माथा. माऊली 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 माऊली. आ
एक आहे छोटी शाळा. बरं का मंडळी, पंढरपूरच्या वेशी बाहेर एक आहे छोटी शाळा. सर्व मुलं आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा. दंगा करतो, मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल. दंगा करतो, मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल. मास्तर म्हणतात, करणार काय, न जाणो असेल विठ्ठल. विंदा करंदीकरांना विठ्ठलाचा बाळ अवस्थेत दिसला. वारकऱ्यांची विठू माऊली, तिची विविध रूप, नाना लीला, नाना कल्पना तरंग. असंच त्याच्या भक्तीचं भूत मनाची पकड घेऊन आपलीच पकड घेतं आणि मग अवघं मन पंढरपूर बनून जातं. मंडळी, मला खात्री आहे हे भूत आपण सारेच आज आपल्या बरोबर घेऊन जाणार आहोत. सादर करत आहोत भूत मोठे पंढरीचे.
श्रावणाचा महिना, पूजा, आरत्या, व्रत, उपवास, नामसप्ताह यांच्या गजरात आम्ही लक्ष्मीला आमंत्रण देत आहोत. लक्ष्मी आमच्या घरी प्रकटावे आणि आमचे घर सुख, समृद्धी आणि शांतीने भरून जावे. हे लक्ष्मी माते, या श्रावण सरींबरोबर तुझ्या आगमनाचे आम्ही आतुरतेने स्वागत करत आहोत. तर सादर आहे भाग्यदा लक्ष्मी. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा. नಮ್ಮಮ್ಮನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ನಮ್ಮಮ್ಮನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಹೆಜ್ಜೆ ಕಾಲ್ಗಳ ಧ್ವನಿಯ ತೋರುತ್ತ ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೆ ಹೆಜ್ಜೆಯ ದಿಕ್ಕುತ್ತ. ಹೆಜ್ಜೆ ಕಾಲ್ಗಳ ಧ್ವನಿಯ ತೋರುತ್ತ ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೆ ಹೆಜ್ಜೆಯ ದಿಕ್ಕುತ್ತ. ಸಜನ ಸಾಧು ಪೂಜೆಯ ಬೇಳಿಗೆ ಮಜ್ಜಿಗೆಯೊಳಗಿನ ಬೆಣ್ಣೆಯಂತೆ. ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಕನಕವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನಕಾಮನಿಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ. ಕನಕವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನಕಾಮನಿಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ. ನಿರಂತರ ಕೋಟಿ ತೇಜನೆ ಹೊಳೆಯುವ ಜನಕರಾಯನ ಕುಮಾರಿ ಬೇಗ. ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ. ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ. ಅಕ್ಕರೆಯುಳ್ಳ ಅಳಗಿರಿ ಗಂಗನ ಚೊಕ್ಕ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ರಾಣಿ. ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. मंडळी, अभंगवाणी म्हणजे साक्षात वेदवाणी. हा सारा सोहळा साकारताना विठू माझा लई भोळा, त्याला भक्तांचा ग लळा. तुकारामाच्या घरासी होऊनी दास हा बरवा. जनाबाई बरोबरी हा दळण दळितो. चोखोबाच्या विणेवरी हा नाद ब्रह्म होऊनी जातो. ज्ञानाईच्या अमृतवाणीत हा मंद समय समदेवतो. नाम्याच्या अभंग पताकेवर हा भगवा होऊन नांदतो.
ज्याच्या जो जो जीवापरी त्याच्या त्या त्या आवडीपरी होऊनी जाय एकरूपी हा कानडा अद्वैत रूप साकारतो कानडा राजा पंढरीचा. आ
मंडळी, अभंगवाणी म्हणजे साक्षात वेदवाणी. हा सारा सोहळा साकारताना जणू ईश्वरच साऱ्यांच्या मुखातून बोलतोय असाच भास होत होता. आज आमचे नाते पुन्हा आमच्या मातीशी जोडले गेलेले आहे. भगवान श्रीकृष्णाच्या भागवत धर्माचा संदेश ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकारामांनी पोचवण्याचे काम केले. केवढी ही संपत्ती आणि केवढे श्रीमंत आहोत आम्ही. या श्रीमंत परंपरेचे आम्ही वारसदार आहोत. अहो, भक्तीने काय साध्य होत नाही. आता हेच पहा ना, आज हे सरस्वतीचं मंदिर साक्षात पंढरी झालेलं आहे. कधी या गाणाऱ्या बाळांमध्ये, तर कधी आमच्या मुखी सूर देणाऱ्या गुरुजनांमध्ये, समोर बसलेल्या भक्तांमध्ये, तर कधी सुरांमध्ये भारावलेल्या नजरांमध्ये मला साक्षात माझी विठू माऊली, माझा सावळा, माझी माऊली दिसू लागली आहे. मंडळी, ज्यांनी आम्हास या अनंत अभंगवाणीने तृप्त केले अशा साऱ्या गुरुजनांना, आमच्या सहकारी मित्रांना आम्ही साष्टांग नमस्कार करतो. थांबतच नाहीये मंडळी, पण चला आता थोडा विरह सहन करूया. चला तर मग, हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा.